नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षित गाडेकर। आज आहे संडे। आज आहे ना मला आहे ना नवीन घराकडे ना माझ्या ह्या जुन्या घरचे सगळं सामान न्यायचं आहे, त्यामुळे मी आज सगळी पॅकिंग करतोय। माझी स्टेशनरीची पॅकिंग झालेली, फक्त आता टॉय वगैरे पण मला पॅक करायचे, तर मी तेच करत होतो। पण मी म्हटलं आज ब्लॉग पण घेऊन टाकू, तर आज मी ब्लॉग सुद्धा चालू केलाय। हे बघा, याच्यात आहे ना मी ना सगळं स्टेशनरीचं वगैरे सामान पॅक केलेलं आहे या सूटकेस मध्ये। आता मी तिकडे आहे ना टॉयचं वगैरे सगळं केलेलं आहे, तर चला मी ते दाखवतो। तर बघू शकता, हे बघा याच्यात सगळं सामान मी ना पॅक केलेलं आहे। मी अर्ध्यापैकी सामान पॅक केलेलं आहे, आता थोडंच बाकी आहे, तर ते सुद्धा करून घेऊ। आणि स्कूबी बघा ना माझ्या गिटारच्या डब्यात बसलेली आहे, आणि मला आहे ना हे गिटार आहे ना सुधारायला सुद्धा टाकायचं आहे, कारण की याला आहे ना दोन वायर आहे ना तुटलेले आहे माझ्याकडून, तर ते पण आज बघू आपण। आणि हे बघा इकडे आहे ना माझं JCB आहे, हे JCB आहे। याच्यात आहे ना माझे मॉन्स्टर ट्रक आहे, याच्यात हे ड्रिफ्टर आहे, अजून याच्या खाली ही गन आहे, याच्यात सामान आहे बऱ्यापैकी। याच्यात अजून एक कार आहे, आणि ह्या ज्या गोळ्या आहे ना ह्या बंदुकीच्या आहे, याच्यातून पडून जाईल त्यामुळे मी त्याच्यात टाकलेले आहे। अजून याच्यात एक लेझर लाईट सुद्धा आहे, आणि याच्या खाली एक पियानो आहे। ही आपली बबल गन आहे, म्हणजे ते बबल वगैरे बाहेर नाही टाकत का, ती आहे। आता फक्त एक गिटार मी साफ करतो, त्याच्यात पॅक करून टाकतो। आधी ना मला या गिटारला साफ करायचं आहे, तर मी याला साफ करण्यासाठी ना कपडा शोधतो। आता मला गिटार साफ करायला सुद्धा कपडा भेटलेला आहे, साफ करून घेऊ आपण याला। मी याला कॉलिन वगैरे यूज नाही करत, कारण की हे ना वुडन डिझाईनमध्ये ना याच्यात आहे ना कलर जायचं शक्यता असते त्यामुळं। आणि मी ना ते शक्यता असतो। आता मी याला साफ केलेलं आहे, आता मी याला ना तुम्हाला वाजून दाखवतो। आता मी ना तुम्हाला आहे ना हे पियानो काढून पण दाखवतो की कसं वाजतं। मी ओपन सुद्धा केलेलं आहे आता पियानो, याच्यासोबत माईक पण आहे, तर मी सगळं आहे ना तुम्हाला आता आहे ना ऑन करून दाखवतो। चला आपण याला आहे ना आता सगळं सेटअप करून घेऊ। माईक सुद्धा आहे। हॅलो 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 माईक बघितलं, आता मी हे दाखवतो पियानो। माईक बघितलं, आता मी पियानो दाखवतो। आता मी हे हाताने वाजवलं, आता मी ना तुम्हाला ते गाणं लावून दाखवतो। झालंय ते बंद। आधी मला सारेगा पण येत होतं, पण आता मी विसरलो, तर एकदा ट्राय करतो। मी विसरलो गाईज। आता मला हे सगळं पॅक करायचंय। मयूर दादा पॅक करू लाग। I'm a bed, but you keep me on red. Oh, everything is like a test. I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the मला हे सामान आहे ना आता तिकडे न्यायचंय, तर चला आपण तिकडे नेऊ। सगळं सामान मी इथं ठेवलेलं आहे। आता जायचंय मला खेळायला, मी भेटतो खेळून आल्यावर। आता आम्ही चाललोय नवीन घराकडं, चला। लय दिवसानंतर एक्सेल 6 मध्ये नाही परवाच बसली होती परवा। आता आलोय मी नवीन घरी, आता तिकडून ते सामान काढायचे, तिकडच्या साईडला ठेवलेलं। मी सूटकेस पण आणलेली आहे, तिला माझ्या बेडरूमात ठेवले। नवीन घरी ना फ्रेम पण लावलेला आहे। ही फेसबुकची फ्रेम आहे, ही यूट्यूबची आणि ती इंस्टाग्रामची। खूप सुंदर दिसते या वॉलवर, इथून एंट्री झाल्यावरच दिसून जातं ते। हे काच सुद्धा बसलेलं आहे, आणि त्याला वरची फ्रेम पण लागलेली आहे।
ह्याच काचेल झालेले आहे, ह्या काचेल ना बाकी आहे. आता नवीन घराकडे ना पूर्ण टाइमपास चालू आहे माझा. कारण तो कॉप चालू यार मला आंघोळ करायची आहे. माझी अजून पण आंघोळ नाही झाली, 5 वाजले. चालू आहे आमचं नवीन घराकडे टाइमपास. होता नवीन घराकडे मला काम लावून दिलेलं आहे. कारण की ना आता ना हे जे घाण पाणी आहे ना आम्हाला याच्यात टाकायचं आहे, तर ते चालू आहे बघा. आता मी ना असं याला ठेवून पण देऊ शकतो, पण आहे ना असं प्रेशर द्यायला मज्जा येते. तर चला इथे ना मला आहे ना गिझर ऑन करायचं, त्यांनी कॉक तर लावलेलं आहे. पाणी आहे का? हां आलं. फ्लश पण मारून देतो एकदा. फायनली आता माझी आंघोळ पण झालेली आहे. मस्त मी 1 घंटा आंघोळ केली. आता फक्त केस वगैरे वाळवायचे. मी केस पण ओले आज केले आणि आज ना मला कटिंग सुद्धा करायची, तर ते रात्री करायला जाऊ आपण. आता काचेचं आहे ना बऱ्यापैकी काम झालेलं आहे. इथं वरती पण काच लागलेली आहे, इथं पण काच लागलेली आहे. फक्त हेच बाकी आता, म्हणजे सगळं काचेचं काम होऊन जाईल. आता मला आहे ना माझं आहे ना बाथरूम सुद्धा साफ करायचं आहे, कारण की खूप भरलेलं आहे. मी ब्रश पण आणलेला आहे, बाथरूम क्लीनर सुद्धा आणलेलं आहे. चला आता मी साफ करतो. मी ना माझं बाथरूम आहे ना आता सगळं क्लीन केलेलं आहे. ह्या जेट स्प्रेने याच्यात लय पॉवर आहे. ह्या मस्त याने ना सगळीकडे पाणी मारून मी साफ करून घेतलं. आता फक्त बाहेरचे जे धूळ आहे ना ते आपण झाडून घेऊ. आता मी ना माझी सगळी रूम आहे ना झाडून घेतोय, कारण की इतकी धूळ झालेली आहे ना, नंतर मग मला पुसायचं पण आहे. लय धूळ जमते एकदा, कारण की याच्यात ना कोपरे त्यामुळे लय वेळ लागतो. आता ना माझी बेडरूम साफ करायला आहे ना मला मम्मी पण मदत करते. मम्मी वॉर्डरोबचं झालं, आता हे बेडशीट झटकून घ्यायचं. असं ते उचलत नाही लागते आता. कॉलिन अरे दीदी कॉलिन ने ना बर दादा इथं बसलेला आहे, साफ करू लाग ना. बिचारे आरोही दीदी साफ करते, तू बसलाय. आंघोळ करून मग मी करावी. आता धूळ लागली तो मला म्हणतो, ए यटपट आहे का, धूळ लागली ना मला, आताच तर आंघोळ केली मी. आता आम्ही त्या टॉय कार आहे ना सगळ्यांना तिथं लावून घेतोय. आम्ही दादा लावून देतोय, दादा लावतोय. माझ्या हातात पण आहे काही स्केल मॉडेल. यस. तर गाईज फायनली आरोही दीदीचे 1 मिलियन झालेले इंस्टाग्रामवर. कॉंग्रॅच्युलेशन आरोही दीदी. थँक्यू. घराची साफसफाई करत होतो तेवढ्यातच मी पाहिलं तो 1 मिलियन होऊन गेल ते. आता मी ना कॉलेजनी ना सगळी रूम आहे ना साफ करून घेतलेली आहे. आता फक्त मला परत एकदा झाडू मारायचं आहे, मग आपण बेडरूम पुसून घेऊ आणि मग मी तुम्हाला होम टूर देईल. हा दम लागतो राव. आता दादा आहे ना आम्हाला काय तर सांगतोय. सांग दादा काय सांगतोय. सांग लवकर काय. वर्षाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दादा आहे ना गुगलवर जातो, तिथं टाईप करतो, मग ते गुगल वाचताना आणि दादाच फोन स्पीकरला कनेक्ट आहे, मग ते म्हणतं. मला माझे बेडरूम आहे ना पुसून घ्यायची आहे, त्यामुळे मी आलोय आता माझ्या बेडरूमच्या तिथं आपण पुसून घेऊ थोड्या वेळाने. तोपर्यंत मी याच्यात आहे ना न लावतो. बेडरूम आहे म्हणजे मला साफ करावं लागणार आहे. ते सगळं हॉल किचन साफ करताय, तोपर्यंत म्हटलं मी माझी ना बेडरूम साफ करून टाकतो. साफ करून घेतो आता. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed. आणि आज आहे ना फ्रीज सुद्धा ऑन केलेलं आहे. दादा ओपन कर ना. हे बघा बघू शकता किती भारी आहे. जाऊ दे, माझ्या ऑडियन्सला तर समजतं ना. वेगळी ऑडियन्स आहे काय, आज बघते काय ब्लॉग. झोपून पाहता काही काही.
माझ्यासारखी आयशी. पप्पा कधी साफसफाई नाही करत आणि आज आहे ना साफसफाई करताय आणि एवढी केली की सगळे भरूनच गेले. पप्पा पप्पा अवतार दाखवा तुमचा. पप्पा पप्पानी किती साफसफाई केली, सगळे भरली. आणि आज तर एक तर ब्लॅक पॅन्ट घातलेली होती. नाही काम कमी केलं भरले जास्त. आता आम्ही ना काचेवर पाणी मारतोय. मार अंगावर उडतं पूर्ण पाणी. फायनली सगळ्या घराची साफसफाई पण झालेली आहे. आणि हर्षदनी काही साफसफाई केली नसतं बावळ्यानी इकडं पण तिकडे माझ्या रूमची पूर्ण मीच केली, तुम्ही तर हात पण नाही लावला. सकाळी हात लावला तुझ्या रूमला मी. आणि हे बघा इथं सह्याद्री 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 फक्त सह्याद्री सह्याद्री आणि माग पण सह्याद्री. आता आम्ही थांबलोय जेवण्यासाठी आणि आज जेवायसाठी आहे यश दादा, दादा, आरई दीदी, पप्पा, मम्मी, मयूर दादा आणि मी. आता आम्ही ऑर्डर केलंय कढई पनीर, मसाला पनीर आणि तंदूर. तर कढई पनीर आणि मसाला पनीर खाऊन आलोय घरी. पोट पण लय भरलेलं आहे. आता मला ब्लॉग एंड करायचा आहे. कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.